नमस्कार, भाग्यश्री वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज रोजी पाहू शकता अर्धापूर पंचायत समिती या ठिकाणी महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद इमारत तळमजला स्टेशन रोड जिल्हा सत्र न्यायालय समोर नांदेड या ठिकाणी आपण पाहू शकता यांच्या मार्फत दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव वितरण शिबिराचं अर्धापूर पंचायत समिती या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी बरेच दिव्यांग बांधव आलेले आहेत। त्यांच्यासह त्यांचे नातेवाईकही आलेले आहेत। दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत। पाहू शकता या ठिकाणी जे अवयव देणार आहेत ते अवयवाचं वाटप या ठिकाणी होत आहे। पाहू शकता एक छोट्या अंदाजे 10 वर्षाच्या आतील ही मुलगी आहे, दिव्यांग आहे। या ठिकाणी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येमध्ये आलेले आहेत। पत्रकार बांधव सुद्धा आलेले आहेत। आमचे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मीकांतजी मुळे या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी नाव नोंदणी होत आहे। या कार्यक्रमाला आवर्जून संदीप माळोदे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, अवधूत गंजेवार साहेब, सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय जिल्हा परिषद नांदेड, UD तोटावर सर, गटविकास अधिकारी पंचायत समिती अर्धापूर व डॉक्टर रुपेश जाधव सर उपस्थित होते व तसेच आरोग्य विभाग सुद्धा या ठिकाणी कुण्या पेशंटला किंवा याला अडचण येऊ नये म्हणून उपस्थित होते। आज कृत्रिम अवयव वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण काय? आज आपण अर्धापूर पंचायत समिती सभागृहामध्ये अस्थिव्यंग दिव्यांगांकरता आपण तपासणी आणि साहित्य वाटप आपण इथे शिबिर ठेवलेलं आहे। हे शिबिर प्रत्येक तालुक्यामध्ये होणार आहे। या शिबिराची सुरुवात काल मुदखेड तालुक्यापासून सुरुवात झालेली आहे। काल मुदखेड येथे आणि आज अर्धापूर, उद्या हदगाव अशा रीतीने पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये आपण हे अस्थिव्यंग दिव्यांगांकरता तपासणी शिबिर आणि साहित्य वाटप ठेवलेलं आहे। या शिबिराचे सर्वात शेवटचं शिबिर हे नांदेड येथे दिनांक 8 जुलै रोजी आयोजित केलेलं आहे। हे शिबिर जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सर, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम या दोघांच्या मदतीने आणि दोघांच्या मार्गदर्शनाने जिल्हा परिषद नांदेडमधील दिव्यांग सक्षमीकरण विभाग हे शिबिर आयोजित करत आहेत आणि अंमलबजावणी करत आहे। या शिबिराची महत्त्वाचं मदत म्हणून ॲलिम्को संस्थेचे सर्वात मोठी मदत इथे होत आहे। या ॲलिम्को संस्थेचे डॉक्टर जाधव आणि त्यांची सर्व टीम इथे प्रत्येक तालुक्यामध्ये अस्थिव्यंग व्यक्तींची तपासणी करण्यासाठी हजर राहणार आहे। त्याचबरोबर ते जे साहित्य देणार आहेत प्रत्यक्ष ऑन द स्पॉट ते साहित्य वाटप करणार आहेत। त्यामुळे मी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदच्या वतीने सर्व अस्थिव्यंग जिल्ह्यातील सर्व अस्थिव्यंग दिव्यांगांना विनंती करतो की आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी जे काही शिबिर आयोजित होणार आहे त्या शिबिराला आपण स्वतः उपस्थित राहावं, आपली तपासणी करून घ्यावी व आपल्याला जे आवश्यक साहित्य आहे ते संस्थेकडून आपण प्राप्त करून घ्यावं, ही मी जिल्हा परिषदच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने विनंती करतो। जागृती करते वेळेस दिव्यांगांसाठीच जागृती करण्यात येत नसल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच लोकांचे मतिमंद लोक सुद्धा आलेले, त्यासाठी उपाययोजना काय करतात आपण? या शिबिराचं जे सर्वात महत्त्वाची सूचना आहे ती आम्ही गटविकास अधिकारी यांच्या मार्फत सर्व तालुक्याच्या ज्या दिव्यांग संघटना आहेत त्यांचे पदाधिकारी यांना दिलेली आहे। त्याचबरोबर आमच्या ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी यांच्यापर्यंत, नंतर आमच्या जिल्हा परिषदची जी सर्व यंत्रणा आहे, आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ते असो, शिक्षक असो, यांच्यापर्यंत आम्ही हे शिबिर फक्त अस्थिव्यंगाकरता आयोजित करण्यात येईल याबद्दल आम्ही सूचना दिलेल्या आहे। आणि मी आपणा सर्वांच्या माध्यमातून सुद्धा ही विनंती करू इच्छितो की हे जे शिबिर आहे ॲलिम्को संस्था आणि जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या वतीने हे फक्त अस्थिव्यंगांसाठी आहे। कृपया इतर दिव्यांगांकरता जे काही शिबिर असेल त्याबद्दल जी काही शासनाकडून किंवा जिल्हा परिषद सूचना असेल त्याप्रमाणे वेगळ्याने आयोजित करण्यात येईल। पण या
8 तारखेपर्यंत जे शिबिर आता आहे सध्या ॲलिम्को संस्थेच्या मदतीने ते फक्त अस्थिभंगांकरता आहे.